न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। भरदिवसा अपहरण प्रकरणात आरोपीस तात्काळ अटक करा, सुरेश गावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत त्यांच्या मुलावर अत्याचार प्रकरणात आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली। दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सुरेश गावडे यांचा मुलगा महेश याचे MIDC परिसरातून निखिल लुने याने अपहरण करून मारहाण करून सोन्याची साखळी व मोबाईल हिसकावून घेतला। त्याला प्लॉट व्यवहारासाठी बळजबरी केली। या प्रकरणात पोलिसांनी 15 जानेवारी रोजी आरोपीवर गुन्हा दाखल केला। मात्र अद्याप आरोपीस अटक न झाल्याने गावडे कुटुंब भयभीत आहेत। गावडे यांनी नमूद केले की आरोपी आडदांड व आर्थिकदृष्ट्या सक्षम असून त्यांच्यावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने आरोपीस अटक करून त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। मी राहुल सुरेश गावडे, माझे बंधू महेश सुरेश गावडे यांना निखिल राजकुमार लोणे यांच्याकडून किडनॅप करून हाणमार झालेले आहे। त्यांनी किडनॅप करून माझ्या बंधूला किडनॅप करून नेले होते। त्याच्याकडून आम्ही 10 लाख रुपये व्याजाने घेतले होते। त्या सदर त्यांनी 10 लाखापोटी सदर एक प्रॉपर्टी आमची साठेखत करून घेतली होती। त्या साठेखतापोटी त्यांनी ती प्रॉपर्टी लिहून घेतली होती। तर त्याच्यापोटी आम्ही 10 लाख रुपये त्यांनी दिले होते। तर त्याच्यापोटी आम्ही त्याला 1,34,00,000 रुपये दिले, तरी ती प्रॉपर्टी आमची तो रिटर्न करून देणार नाही। आणि त्या दिवशी बंधूला आमच्या घेऊन तो किडनॅप करून हाणमार केली। त्याचा पाय फ्रॅक्चर आहे। हाणमार करून त्याला किडनॅप करून पराग बिल्डिंगला खरेदी घेण्यासाठी चालवला होता। तर सदर आमच्या मित्रांनी त्याला अडवून मित्राला भेटले रस्त्यामध्ये। तर माझ्या बंधूंनी त्यांना आवाज दिल्यानंतर त्यांनी गाडीला आडवे उभा राहिले आणि त्याला माझ्या बंधूला बाहेर काढलं त्याच्या तावडीतून। आणि तो जाताना सर म्हणलं की तुला जिवंत ठेवणार नाही, तुझ्या फॅमिलीला बघून घेतो। तर सर त्याच्यापासून आमच्या फॅमिलीला धोका निर्माण झालेला आहे। तो वारंवार धमकी देतो आम्हाला। आता सध्या आमची मागणी अशी आहे की त्याला तात्काळ अटक करावी। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।